चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये राहून सुद्धा चांगली बुद्धी आपल्याला येणार नाही. काय येणार महाराज? त्याच्यापासून त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याला बाजूला काढते ते. मला सांगा, राजा रावणाला पायली भरली होती, परंतु बिभीषण जोपर्यंत होता तोपर्यंत कोणाला हल्ला करता येत नव्हता. रामाला सुद्धा माहित होतं काही काय निमित्त करणं, पण त्याला बाहेर लंकेच्या अगोदर काढलं. त्यावेळेस जर आपल्या परिवारामध्ये जर सतत भगवंताचं नामस्मरण करणारा असेल कोणी, त्याला कधी आपण जास्त त्रास द्यायचा नाही. एक दुसरी गोष्ट, आपल्याला जर समजा त्याचा सपोर्ट करता येत नसेल, काही काय करणार त्याच्या कर्माने त्याला सोडून द्या. चांगलं करो, भजन करो, कीर्तन करो, पण त्याला कमीत कमी आडवं तरी जायचं नाही. असं केल्यामुळं काय होते, या देवाने त्याला त्रास देते आणि त्या परिवारापासून वेगळं करते. आणि घरातला नामस्मरण करणारा, घरातला भजन करणारा, कीर्तन करणारा जर घराच्या बाहेर घर सोडून गेला, घरामध्ये अवदेशा घुसते, दुसरं काही परिणाम. म्हणून कधी कोणत्याही व्यक्तीला, भगवंताच्या भक्ताला आपण त्रास द्यायचा नाही. ते ऋषी होते पण बाईच्या सांगण्यावरून भरमिष्ट झाले, त्यालाच आधी माया म्हणतात. माया कोणाला म्हणतात? त्यालाच म्हणतात. चांगल्याच्या मनात दुर्बुद्धी येणं हेच मायेचा प्रकार आहे, दुसरं काही नाही. पण गौतम ऋषीला काहीतरी भोगायचं होतं, कुठेतरी अजून जगाच्यासाठी पुण्य खर्च करायचं होतं. म्हणून मला सांगा, आपण एखाद्याचं वाईट करतो म्हणून चितलं त्याचं चांगलं होते, पण आपलंच वाईट होते. का होते महाराज? कारण चित्ती परदारा येई आपल्या घरात. जगी जीवनाचे सार घावे जाणूनी सत्वर काय केलं पाहिजे? सार जाणला पाहिजे. मग सार काय आहे मला आपल्या जीवनाचा? तुकाराम महाराजांनी सांगून गेले, सारासार विचार खरा उठावटी सार जर काय असेल जगामध्ये ते देवाचं नाव, देवाचं भजन, कीर्तन सगळं सर्वांनी करणं आहे. त्यावेळेस गणपती बाप्पा प्रगट झाले आणि सांगितलं मागा काय मागतात ते, त्यांची बुद्धी भ्रष्ट करा, काही हरकत नाही. त्यांनी गणपती बाप्पाने आपलं कर्तव्य सांगावं म्हणले, हे तुम्हीच बरोबर नाही म्हणले. मी जरी देव असलो, तुम्हाला जरी वरदान दिलं तर त्यांच्या विशेष त्यांच्यावर करता महादेवाची आहे म्हणले. ते मला काय करतील, कोण्या नरकात घालतील, तुम्हाला काय करतील काही सांगता येणार म्हणले. हे महादेव आहेत म्हणले. जोपर्यंत गप्प आहेत तोपर्यंत गप्प आहेत. आणि त्यांच्या जर भक्तांना डवचिलं, विनाकारण जर त्रास दिला, ते कधी कुठे नेऊन ठेवतील काही सांगता येणार नाही. पण त्यांच्या तुम्ही तशी दुर्गती येऊ देऊ नका. पण ऐकायला तयार नाही, आम्ही मरायला तयार आहोत, पण त्याचं वाईट झालं पाहिजे. काही माणसं अशी सुद्धा असतात तुम्हाला जीव देतात, मी तर मरतो. काही स्त्रीत असं हाट स्वभाव राहते, मी तर मरतो पण तुला दाखवतो. काय महाराज स्वभाव आहे? पण हे तुला दाखवतो मला दाखव, ह्याच्यात प्रेम आहे काय? ह्याला नवरा बायकोचं प्रेम म्हणतात काय? म्हणत नाहीत महाराज. तशा पद्धतीनं या गौतम ऋषीच्या द्वेषाकरता गणपती बाप्पांनी तसं वरदान दिलं. सांगा म्हणजे काय करू सांगा, आता तुमच्याबद्दल मलाही भोगायची पाळी आली म्हणले. देव होणं सोपं आहे का म्हणत? कोण सोपं नाही, काहीच नाही म्हणले. तुम्हाला तुमच्या बुद्धीने जे लीला करता येईल ते करा आणि यांना फक्त कलंक लावा, एवढंच आमच्या मनामध्ये आहे. त्यांनी आपल्या मनातला भाव सांगला. गणपती बाप्पा बुद्धीचे दाता होते, कलंक लावावा, पण त्या कलंकामधून पुन्हा गौतम ऋषीच हित व्हावं, एवढी विद्याच्या जोरावरती गणपती बाप्पांनी मात्र युक्ती केली. एका म्हाताऱ्या गायीचं रूप धरलं, कर्कश झालेली गाय, जेणेकरून आता ढकलून गेलं तर पडते की काय, अशा जीर्ण गायीचं रूप त्याने धरलं गणपतीने आणि गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये आले. सगळीकडे कुठंच धान्य नव्हतं, परंतु त्या पाण्याच्या वरुण देवाच्या आशीर्वादामुळं थोडस धान्य पेरलेलं होतं खाण्यासाठी. त्या धान्याच्या वावरामध्ये एक प्रकारची ती गाय जाऊन पडली. पडल्याबरोबर गौतम ऋषीने दुरून बघितलं, गाय तर आली. गायीला तर आपल्याला
चाऱ्यापासून विलमुख करायचा अधिकार नाही. आपल्या जरी शेतात पडली गाय तर हाणायचं नाही, उलट तिला चारा देत बाहेर काढून टाकायचा नियम आहे. परंतु गायीला आपल्या शेतामधून पळवायचं नसतं. त्या नियमानं गौतम ऋषीला प्रश्न पडला, शास्त्राचा धराव खायला काही राहिला, जर शास्त्राचं उल्लंघन करू नये, आपल्याला खाणं मुश्किल, आपल्याला खायला त्रास होईल म्हणले, काय करावं? एक गवताची काडी मोडली त्याने, एकच काडी मोडली. त्या गायीला असं हाणत निघाले. गायीला स्पर्श गवताच्या काडीचा झाल्याबरोबर गाय चक्कर आली, धाडकुनी पडली, मरून गेली. गायीला उभा करेपर्यंत गाय मरून गेली. आता ते नाटकच करायचं होतं गणपतीला, मेली. ते सगळे ऋषी पत्न्या आणि ऋषी झोपडीच्या आड होऊन बघायला सुरू केले, गणपती करतो तरी काय. त्यावेळेस सगळ्यांनी बघितलं, दडदड पळत आले. गौतमाने गाय मारली. 10,000 वर्ष तपश्चर्या करून काय करावं, गाय मारली. गाय हे धर्माचं प्रतीक आहे. गाय मारल्याच्या नंतर 33 कोटी देवाची हत्या केल्याचं पाप आहे असं त्याने सांगितलं. शास्त्रार्थ गौतम मुनीच्या ऋषी पुढे आणून ठेवले आणि असं केल्याच्या नंतर आता मीटिंग बसली. त्याचं दंड काय द्यायचं, काहीच नाही बोलले. ब्रह्मगिरीच्या 108 त्यांनी काय करावं, प्रदक्षिणा कराव्या, गंगेला काशीला जावं, गंगा मातेचे 3 बार स्नान करून यावं आणि अनुष्ठान करावं आणि या जागेपासून या आश्रमातून निघून जावं, एवढीच अपेक्षा आपल्याला. हे पंच होईल का महाराज? पंच नव्हते. पंच कशी होती? पंच सगळे एक बिनकामी होते. तशा पद्धतीनं नियम ठरला आणि तसं करायला सुरुवात केली. परंतु त्या गौतम ऋषीला भगवान शंकराचा आशीर्वाद असल्यामुळं भगवंताला मात्र रावण असं झालं. भगवंत तिथे प्रगट झाले आणि तेच ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. नमः पार्वती गौतम मुनीच्या ह्या सगळ्या प्रसंगाला बघून राग आला भगवंताला. अरे म्हणले अधर्मी हो, एवढा अधर्म करायचं राहते काय म्हणले कुठं? एवढा शास्त्र ज्याला कळतं, ज्यानं भगवंताची आराधना करते, तुम्हाला एवढंही कळू नये म्हणले. भगवंत तिथं रागारुद्र झाले आणि सांगितलं म्हणले भगवंताची आराधना ह्या म्हणजे 10,000 वर्ष आराधना केले, त्याच्या प्रतापामुळे प्रकट झालो आणि सांगून तिथं राग शांत. गौतम मुनीनेच राग शांत केला. ज्यांनी आपल्यावर अपकार केला त्याच्यावर उपकाराची भावना ठेवून उपकार करणं हे संतांचं काम आहे. म्हणून देवाला सांगितलं, देवा थोडस राग आवरा म्हणले. कोण म्हणला राग कोणाला यावा? होता त्या गौतम ऋषीला यावा का ह्या सगळ्यांना यावा? महाराज गौतम ऋषीनेच मात्र शांतता घेतली. सांगितलं देवा हे अज्ञानी आहेत म्हणले आणि तुम्ही आणि आम्ही कशी का असना, परंतु तुम्ही देव आहात, भक्ताचं रक्षण करणारे आहात. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, किंवा गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं स्थापन करण्यासाठी तुम्ही येता देवा, फक्त एकच काम करा म्हणले. हे वाईट नाही, माणसं कोणती वाईट नाही नसतात आणि हे सुद्धा वाईट नाहीत, परंतु पत्नीच्या अधीनी गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घडल्या, विषयाच्या अधीनी गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घडल्या. हे त्यांचं ज्ञान लुप्त झालं. कशामुळं? विषयासक्त जीवाचा संग घडल्यामुळं झालं. म्हणून त्यांना तुम्ही माफ करा आणि जे काही करायची ते सोडून द्या. तरी पण देवानं ऐकलं नाही. जेवढं त्यांना शिक्षा करायला तुम्ही पंच कमिटी नेमल्या म्हणले. पंचमुखी परमेश्वर मानल्या जातं पंचमुख्याला, पंचांना, आणि तुम्ही हे दुसरा अधर्म केला म्हणले. सगळे अधर्म तुम्हीच केलात, म्हणून तुम्हाला या जागेवर राहता येणार नाही. एक दुसरी गोष्ट, 108 ब्रह्मगिरीचा तुम्ही प्रदक्षिणा करायचं आहे आणि पृथ्वी प्रदक्षिणा सुद्धा करायची आहे. असं म्हणल्याच्या नंतर सगळं गौतम ऋषीवरलं यांच्यावर देवाने टाकलं आणि टाकून मात्र तिथं प्रगट झाले आणि जगाच्या कल्याणासाठी तिथं तीर्थ झाले. अशी ही त्र्यंबकेश्वराची कथा आहे आणि अतिशय परम पावन आहे. आता सिंहस्थ पर्वणी तिथं 2 वरदान दिले भगवान शंकराने. ज्यावेळेस सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस सिंहस्थ पर्वणी घडते, त्यालाच कुंभमेळा असं म्हणतात. आणि सुदैवानं आज या 26 मध्ये 2026 मध्ये नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी हा कुंभमेळा भरणार आहे. आता पुण्यवानालाच ते जायला योग येतो, अन्यथा येत नाही. किती जरी जवळ असले तर आम्हाला येत नाही. आमच्या गावात भवानी आहे, आम्ही दसऱ्याशिवाय जाईना. जाता का महाराज? का जाईना? आपलं तिथं माईवर तेवढं प्रेम नाही आणि तिथं जाईना.
तिची कोण आंघोळ घालाले न घालाले कोण बघू लागले महाराज. आहे जागरण देवस्थान आहे, 12 गावची लोक येतात, पण आम्ही दसऱ्याचा दसरा. तिथे दुसरे लोक म्हणतात किती पावन आहेत पाळ, भवानी माता आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, संतांची भूमी आहे, रामदास महाराज आहे, दुसऱ्यांना वाटतं. पण हा मला तीर्थाच्या ठिकाणी राहून तीर्थाचं भोग नाही, काय करावं त्याला. तसं या ऋषीने मात्र दुसरा प्रश्न केला, म्हणले महाराज अजून गजाली कल्याणासाठी काही सांगा. एक ज्योतिर्लिंगाची कथा एकदा